एमपीएससीच्या औषध निरीक्षक भरतीवर पेपर फुटीचा संशय। 22 मार्चच्या परीक्षेतील 90 प्रश्न हे 20 मार्चलाच व्हॉट्सअपवर व्हायरल झाल्याचा उमेदवाराचा दावा आहे। उमेदवाराची एमपीएससी आणि अन्न औषध प्रशासनाकडे तक्रारदाराकडील पुरावे प्रशासनाने ताब्यात घेतलेले आहेत। एमपीएससीने पेपर फुटीचे आरोप फेटाळलेले आहेत, मात्र चौकशीत तथ्य आढळल्यास कठोर कारवाईची एमपीएससीने ग्वाही दिलेली आहे। आरोप खोटे ठरल्यास आयोगाची बदनामी करणाऱ्यांवर कारवाईचा इशाराही दिलेला आहे। एमपीएससीच्या औषध निरीक्षक भरतीचा पेपर फुटल्याचा संशय आहे, तशी चर्चा रंगलेली आहे। त्याचं कारण असं की 22 मार्चच्या परीक्षेतील 90 प्रश्न हे 20 मार्चलाच व्हॉट्सअपवर व्हायरल झाल्याचा दावा आरोप एका उमेदवाराने केलेला आहे। त्याच्याकडचे पुरावे हे ताब्यात घेण्यात आलेले आहेत, मात्र एमपीएससीने सध्या तरी अशा प्रकारे पेपर फुटलेला नसल्याचा दावा केलेला आहे। मात्र जर तथ्य आढळलं तर कारवाई केली जाईल आणि तथ्य आढळलं नाही तर बदनामी केल्याप्रकरणी कारवाई केली जाईल, असंही एमपीएससीने स्पष्ट केलेलं आहे। एमपीएससीच्या औषध निरीक्षक भरतीवर पेपर फुटीचा संशय आहे। उमेदवाराची एमपीएससी आणि औषध प्रशासनाकडे तक्रार सुद्धा संबंधित उमेदवाराने दिलेली आहे। त्याच्याकडचे पुरावे हे प्रशासनाने ताब्यात घेतलेले आहेत, मात्र अशा प्रकारे पेपर फुटलेला नसल्याचं प्रशासनाने म्हटलेलं आहे। मात्र या सगळ्या चौकशीमध्ये तपासामध्ये जर तथ्य आढळलं तर कारवाई केली जाईल आणि तथ्य आढळलं नाही तर बदनामी केल्याप्रकरणी आरोप करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असं एमपीएससीने स्पष्ट केलेलं आहे।